चिक करायचं म्हणलं तर आमच्या इथं खूपच फर्माईश असतात. एकाला आवडतो गुळाचा तर एकाला साखरेचा, एकाला इलायची पाहिजे तर एकाला नको. घरच्याच गाईचं असल्यामुळे म्हणलं चला ठीक आहे दोन्ही पण करेल. तर म्हणलं चला आज गुळाचाच करावा, उद्या येईल साखरेचा करायला. दूध घेतलं, गूळ घेतला, इलायची घेतली आणि चिक घेतला. दुधामध्ये गूळ खिसून चांगला विरघळून घेतला. तुमच्या आवडीनुसार गुळाऐवजी साखरसुद्धा घेऊ शकता. इलायची मी फक्त सोलून घालणार आहे. तुम्ही साखर आणि इलायची वाटून घेऊन सुद्धा घालू शकता. गुळानंतर यामध्ये चीक घालायचं आणि ज्या भांड्यात आपल्याला शिजवायचं आहे त्या भांड्यात गाळून घ्यायचा. वरून इलायची घातली, चांगलं मिक्स करून घेतलं. कुकरमध्ये लावलं, 7 ते 8 शिट्ट्या केल्या आणि बंद केलं. गार झाल्यानंतर